नमस्कार. मी डॉक्टर श्रद्धा प्रशांत मोरे, नेत्ररोग तज्ञ, यशोदा हॉस्पिटल आणि नेत्रालय येथे धुळेमध्ये कार्यरत आहे. एम-बी-बी-एस नंतर एम-एस ऑप्थॅल्मॉलॉजीची डिग्री घेतल्यानंतर मी या भागात काही उच्च नामांकित इन्स्टिट्यूट्समधनं अनुभव घेतला आहे. जसं सायन हॉस्पिटल मुंबई, रोटरीचे दोंडाईच्या हॉस्पिटल, तसेच पनवेलमधील लक्ष्मी आय हॉस्पिटल येथे. 2017 पासून मी माझे स्वतःच्या हॉस्पिटलमध्ये उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करते. आमच्याकडे बाह्य रुग्णसेवा, विविध प्रकारचे ऑपरेशन, त्याचप्रमाणे डोळ्यांमध्ये इंट्राव्हिट्रल इंजेक्शन देणे अशा विविध सोयी उपलब्ध आहेत. ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी दरम्यान आपण मागच्या पडद्याची उत्तम तपासणी करून जसे रेटिनाचे काही आजार असतील किंवा काचबिंदूंचे आजार असतील त्यावर योग्य तो उपचार करून त्याचा कसा उपयोग होते तेही आपण करतो. डोळे हे आपले 5 ज्ञानेंद्रियांपैकी एक आहेत. त्यामुळे डोळ्यांची उत्तम निगा राखणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. जर उत्तम दृष्टी असेल तर या जगाची आपल्याला उत्तम अनुभूती घेता येईल. त्यासाठी जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हापासूनच आपण त्याची निगा घेणं गरजेचं असतं. काही प्रकारचे आजार जेव्हा मूल जन्म येतं तेव्हापासूनच त्रासदायक ठरतात. जसे काही वेळा पापणी न उघडणे, डोळ्यांमध्ये कंजेनायटल ग्लॉकोमा म्हणजे लहान वयात असलेला काचबिंदू, लहान वयात असलेला मोतीबिंदू या प्रकारचे आजार, तसेच लासूरचे आजार हे असू शकतात. तेव्हा त्यावेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने ते आहेत की नाही याची तपासणी करायला हवी. जेव्हा मूल शाळेत जायला लागते, 3 ते 4 वर्षांचे असायला लागते, तेव्हा कधी-कधी या दरम्यान डोळ्यांना चष्म्याचा नंबर असू शकतो. त्यामुळे पहिलं एक नेत्ररोगाचं स्क्रीनिंग त्या दरम्यान व्हायला पाहिजे. विविध प्रकारचे मोबाईलचा यूज, स्क्रीनचा यूज, त्यामुळे कमी वयात चष्मा असणं ही काही वावगी गोष्ट नाही. म्हणून नंबर चेक करणे. नंबर जर योग्य वयात दिला घेतला तर डोळ्यांची उत्तम वाढ होते, दृष्टी उत्तम होते. नाहीतर डोळ्यांना लेझी आय म्हणजे डोळ्यांचा आळशीपणा हा आजारसुद्धा त्रासदायक ठरू शकतं. काही वेळा या वयात मुलांना काही विशिष्ट प्रकारच्या ॲलर्जीचा सुद्धा त्रास असतो. धुळीची, परागकणांची ॲलर्जी. त्यामुळे यापासून आपली डोळ्यांची निगा राखणं, संरक्षण करणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे सुद्धा गरजेचे आहे. जसं आपण पुढे जातो, 40शी नंतरचेही देखील आजार आपल्याला काही त्रासदायक ठरतात. यामध्ये येतात काचबिंदू. हा काचबिंदू म्हणजे दृष्टीचोर. यामध्ये दृष्टी हळूहळू कमी होते आणि पेशंटला याबद्दल काही समजत सुद्धा नाही. दुसरा प्रकारचा आजार म्हणजे मोतीबिंदू. वयानुसार असलेला मोतीबिंदू, कधी मार लागल्यामुळे, कधी डोळ्यात परत परत इन्फेक्शन किंवा सूज आल्यामुळे किंवा काही वेगळ्या प्रकारची औषधं घेतल्यामुळे, जसे स्टिरॉइडची औषधं, यामुळे देखील आपल्याला मोतीबिंदू होऊ शकतो. आपल्याला या दरम्यान डायबिटीज किंवा बीपीचे सुद्धा आजार असतात. हे दोन्ही आजार आपल्या पडद्याला सुद्धा त्रासदायक ठरू शकतात. जसं अजून वय वाढतं तसं एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन म्हणजे वयोमानानुसार मागच्या पडद्याला खराबी होणे, हा देखील आजार आपल्याला त्रासदायक ठरू शकतो. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतला तर ह्या आजारावर योग्य उपचार उपलब्ध आहेत आणि ट्रीटमेंटमुळे आपण आपली दृष्टी सुद्धा वाचवू शकतो. अशा प्रकारे तुम्ही डोळ्यांची काळजी घ्या आणि पुढच्या वेळी मी नवीन विषय म्हणजेच काचबिंदू ह्या विषयाबद्दल अधिक खोलात तुम्हाला मार्गदर्शन करेल. धन्यवाद. नमस्कार. मी नारायण रामराव शिंदे, धुळे जिल्ह्यातील धनोर गावचा रहिवासी असून माझं वय 68 वर्ष असल्याकारणे वयाच्या दृष्टीने माझ्या दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदूचा प्रकार आढळून आला. त्यामुळे मी धुळे येथील यशोदा हॉस्पिटलमधील श्रद्धा मॅडम यांच्याकडे चेक केले असता माझ्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन चांगल्या पद्धतीने पार पाडले व डोळ्यांची निगा व्यवस्थित ठेवण्याबद्दल त्यांनी मला कल्पना दिली. आज रोजी मला चांगल्या प्रकारे दिसत आहे.